हॅलो. येस मॅम. ओके. काल पेपर मध्ये काहीतरी मिस्टेक थोडीशी होत्या ना? किती क्वेश्चन मध्ये मिस्टेक होत्या? 1 का 2 काहीतरी. बरोबर आहे ना रे? हॅलो हॅलो. येस मॅम. तर तुम्ही जे क्वेश्चन सोडवलेले आहेत त्याचे आन्सर पण आमच्याकडे येतात. त्यामुळे जे आन्सर आहेत ना त्याच्यावरून पेपर चेक केला जाईल. डोंट वरी अबाउट इट. तुम्ही जे आन्सर क्लिक केलेला आहे त्याच्यावरून क्वेश्चन त्याच्यावरून मार्क पडणार आहेत. त्यामुळं आपण हे क्लिक केलं म्हणून हे मार्क कमी झालं वगैरे असा विचार नाही करायचा. ओके. आता नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करूयात. सेक्शन फर्स्ट मधले 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत आपले. पहिला चॅप्टर वॉटर टेक्नॉलॉजी आणि सेकंड चॅप्टर इज अ लुब्रिकंट. ओके. त्यानंतर आपण सेक्शन सेकंड स्टार्ट करणार आहोत. सेकंड सेक्शन मध्ये मॅम सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट्स राहिले की. मॅम सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट राहिले का? पॉइंट उरला होता हो, मॅडम. मॅम. तुम्ही पुढच्या लेक्चरला घेतो म्हणला होता. ठीक आहे. तो पण आपण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 1 मिनिट टाइम द्या, मग स्लाइड चेंज करते. फक्त 1च मिनिट टाइम द्या.
लेक्चर चालू आहे मॅडम. हॅलो, Yes, ma'am. दुसरी स्क्रीन दिसते का रे? Yes, ma'am. मग ओपन होते, जरा थोडासा टाइम लागेल. Have you written heading? Selection of lubricant. Yes, ma'am. Okay. Number 1 is lubricant for cutting tools. बरोबर आहे ना? Yes, ma'am. स्क्रीन जरा मोठी करते म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला. ओके, हेडिंग लिहिलेलं आहे ना? Yes, ma'am. Yes, ma'am. लुब्रिकंट फॉर कटिंग टूल. सिलेबस मध्ये आहे ना? Yes, ma'am. हा, 2 नंबरला लिहा लुब्रिकंट फॉर इंटरनल कंबशन ऑफ इंजिन. नंबर 3 lubricant for gears. Number 4 lubricant for delicate instrument. Next, lubricant for refrigeration system. आणि सिलेबस मध्ये अजून एक पॉइंट आहे लुब्रिकंट फॉर ट्रान्सफॉर्मर. लुब्रिकंट फॉर ट्रान्सफॉर्मर. ओके, आपण सोप्याकडून थोडस अवघडाकडे जाऊयात म्हणजे पॉइंट क्लिअर होतील तुम्हाला व्यवस्थित. लुब्रिकंट फॉर डेलिकेट इन्स्ट्रुमेंट हे हेडिंगला अगोदर. लुब्रिकंट फॉर डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. लुब्रिकंट फॉर डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. लुब्रिकंट फॉर डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. ओके, हॅलो मॅम. हा, तर मला सांगा कोणता लुब्रिकंट वापरला जातो डेलिकेट इन्स्ट्रुमेंट साठी. या 3 लाईन मध्ये सर्च करायचं आणि सांगायचं. नाव सांगा लुब्रिकंटचं, कोणता लुब्रिकंट वापरला जातो. Animal vegetable oil. Vegetable oil. हा, ॲनिमल अँड व्हेजिटेबल ऑइल. ओके, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणत्या मशिनरी. Scientific instrument. सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट, सिविंग मशीन्स. आता त्याच्या ऑपरेटिंग कंडिशन सांगा, म्हणजे त्या मशिनरी कोणत्या कंडिशनला काम करतात. High temperature. High extreme load. temperature. Not exposed to high temperature. Not exposed to very high temperature or water or extreme load. Are you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं का रे? मशिनरीज कोणत्या, लुब्रिकंट कोणता वापरला जातो आणि त्या मशिनरी कोणत्या कंडिशनला काम करते. वॉटर, नॉट एक्सपोज टू हाय टेम्परेचर, नॉट एक्सपोज टू वॉटर, नॉट एक्सपोज टू एक्स्ट्रीम लोड. खूप लोड देऊ शकत नाही, पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकत नाही किंवा पाण्याचा कॉन्टॅक्ट आलेला चालत नाही आणि हाय टेम्परेचरला पण वर्क करत नाही.
अशा प्रकारच्या मशिनरी असतात. ओके, हे हेडिंग लिहा आणि हे 2 वाक्य हे 3 वाक्य लिहा त्याच्यातले. ओके, लिहायचं झालं की सांगा राजानो लगेच. झालं का रे? हॅलो, Yes, ma'am. Yes, हा. ma'am. ओके, नेक्स्ट. त्यानंतर लुब्रिकंट फॉर रिफ्रिजरेशन सिस्टीम, ही 6 नंबरचा पॉइंट लिहा. लुब्रिकंट फॉर रिफ्रिजरेशन सिस्टीम, राईट इट. लिहिलं? लुब्रिकंट फॉर रिफ्रिजरेशन सिस्टीम. लिहिलं का? हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. हा. कोणता लुब्रिकंट वापरला जातो? टेल मी नेम ऑफ लुब्रिकंट. Cloud and low power points. नाही राजा, मी Naphthalene. लुब्रिकंटचं नाव विचारते. लुब्रिकंटचं नाव. Based oils. Naphthalene based oil. हा, नॅप्थॅलिन ऑइल. नॅप्थॅलिन ऑइल हा लुब्रिकंट वापरला जातो. मला रिफ्रिजरेशन म्हणजे कमी टेम्परेचर वरती काम करणाऱ्या एखाद्या दुसऱ्या मशिनरीचं काम सांगा. सॉरी, हे सांगा, नाव सांगा. फ्रीज आहे की नाही? हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. फ्रीज हे एक्झाम्पल आपल्याला माहिती असणार. ओके, मशिनरी कमी टेम्परेचरला काम करते म्हणजे त्याचे क्लाउड पॉइंट आणि पुअर पॉइंट कसे असायला पाहिजेत? Low. लो असायला पाहिजे. Low. आर यू गेटिंग? Yes. Yes, ma'am. हा, मग काय करायचं? इथं मशिनरीचं फक्त नाव टाका, एखाद दुसरं. तुम्हाला कोणी विचारणार नाही मशिनरीचं नाव, पण टाका. ओके, हॅलो, Yes, ma'am. तुम्हाला काय विचारलं जाईल की मशिनरी रिफ्रिजरेशन ही मशिनरी आहे, तर त्याच्याकडे कोणत्या प्रॉपर्टी असाव्यात? कुठली प्रॉपर्टी असावी? Low cloud and poor Low point. cloud and poor point. हा, लो क्लाउड अँड पुअर पॉइंट. राईट डाऊन दिस 2 सेंटेन्स. ओके, झालं का रे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आता नेक्स्ट.
lubricant for internal combustion of engine. Lubricant for internal combustion of engine. ओके, लिहिलं का हेडिंग? Yes, ma'am. हा, आपल्या 2 व्हीलर असू देत, 4 व्हीलर असू देत, प्रत्येक गाडीला इंजिन असतं. माहिती आहे ना तुम्हाला? ऐकून असाल, Yes, माहिती ma'am. असेल तर ठीक आहे. तर आपण गाडी सर्व्हिसिंगला वगैरे गेल्यानंतर ऑइल पण बदललं जातं त्याचं, हे पण माहिती आहे का नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, मग तिथं कोणतं ऑइल असतं? पेट्रोलियम ऑइल मध्ये ऍडिटिव्ह टाकलेले जातात. ऍडिटिव्हचे एखादे आपण 8 ऍडिटिव्ह शिकलेलो आहोत. एखाद्या ऍडिटिव्हचं नाव सांगता? मी सांगते तुम्हाला एखाद्या, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. व्हिस्कोसिटी इंडेक्स इम्प्रूव्हर. ब्लेंडेड ऑइल मध्ये जायचं, पॉइंट काढा नोटबुक मधला. ब्लेंडेड ऑइल हा पॉइंट काढा. तिथं आहेत बघा 8 मेंबर आपण ऍड केलेले आहेत. एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह, ऑइलनेस इम्प्रूव्हर, व्हिस्कोसिटी इंडेक्स इम्प्रूव्हर, पुअर पॉइंट डिप्रेसर, अँटी फोमिंग एजंट, डिटर्जंट, करोजन प्रिव्हेंटर, अँटीऑक्सिडंट आहेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. तर ते ऍडिटिव्ह म्हणजे पेट्रोलियम ऑइल मध्ये ते ऍडिटिव्ह टाकायचे आणि तोच लुब्रिकंट आयसी इंजिन मध्ये वापरला जातो. तर त्याच्याकडे कोणत्या प्रॉपर्टी असाव्यात? ह्या पेट्रोलियम ऑइल कडे कोणत्या प्रॉपर्टी असाव्यात? गाडी किती जरी वेळ चालली, जरी इंजिन गरम झालं तरी ती ऑइल निघून जायला पाहिजे का? नाही. त्याच्याकडे थर्मल स्टॅबिलिटी असावी, हाय टेम्परेचरला टिकण्याची त्याची कॅपॅसिटी असावी, व्हिस्कोसिटी इंडेक्स हाय असावा. बरोबर आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Are you getting this point? In IC engine, lubricant are exposed to high temperature. So lubricant should possess काय असायला पाहिजे lubricant कडे? High High viscosity Viscosity index, index. Viscosity and high thermal high stability. stability. अजून कुठल्या प्रॉपर्टी तुम्ही ऍड करू शकता रे राजांनो? हाय फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट ऍड करू शकता? आपल्या मनाने जर ऍड करायचं म्हणलं तर लुब्रिकंट कडे कोणती प्रॉपर्टी असावी? फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट. ह्या लुब्रिकंटचा फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट हाय असावा, कारण जर कमी असला तर गाडी स्फोट घेईल. हो की नाही? म्हणून तर हे ऍडिटिव्ह टाकावे लागले. तर पेट्रोलियम ना नॉर्मल टेम्परेचरला पेट घेईल. हे ऍडिटिव्ह टाकल्यानंतर मग त्याचा फायर पॉइंट हा खूप वाढतो. हे ऍडिटिव्ह टाकल्यानंतर आपण माहितीये की नाही, एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह मध्ये शिकलो की पेट्रोलियम ऑइल मध्ये क्लोरीन, फॉस्फरस, सल्फर टाकल्यानंतर ते सरफेसशी रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट झाले की किती जरी टेम्परेचर गेलं तरी पण काही होत नाही, मेल्ट होत नाही, एक्सप्लोजन होत नाही, फायर होत नाही, फ्लॅश होत नाही, काहीच होत नाही. शिकलो की नाही आपण त्याच्या अगोदरच्या लेक्चरला? Yes, ma'am. Yes, ma'am. आर यू गेटिंग? कोणता लुब्रिकंट वापरला? पेट्रोलियम ऑइल हा लुब्रिकंट वापरला. कंडिशन काय त्या लुब्रिकंटच्या? तो त्याच्याकडे थर्मल स्टॅबिलिटी असावी, त्याची व्हिस्कोसिटी इंडेक्स हा हाय असावा. कारण मशिनरी आपली किती टेम्परेचरला एक्सपोज होणार आहे? आपली ही इंजिन हे किती टेम्परेचरला एक्सपोज होणार आहे? आपली गाडी जास्त वेळ चालली तर त्या इंजिनचं टेम्परेचर वाढणार आहे. हो की नाही? Yes. राईट इट. या पॉइंटला 2 नंबरचा. ओके.
ओके, झालं का रे? Yes, ma'am. ओके. Ma'am. हा. नेक्स्ट, लुब्रिकंट फॉर गिअर. गाड्यांचे घेर माहित आहे, आपण घेर म्हणतो. ऍक्च्युअल काय? GEAR. ओके, मला सांगा कोणता लुब्रिकंट वापरायचा? हे पेट्रोलियम ऑइल, इथला लुब्रिकंट शब्द म्हणजे पेट्रोलियम ऑइल कंटेनिंग. कोण कंटेनिंग? काल आपण शिकलेलो होतो एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह. एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह सच ॲज क्लोरीन, फॉस्फरस, सल्फर कंपाऊंड्स आर ऍडेड. लुब्रिकंट घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह ऍड करायचे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा लुब्रिकंट फक्त कळाला का? वरचे पण शिकवायचे अजून. हा लुब्रिकंट कळाला? Yes, ma'am. लुब्रिकंट कंटेनिंग एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह सच ॲज, हे सोप नाही घेतलं तरी चालतंय, क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस कंपाऊंड्स आर ऍडेड. ओके, मला सांगा त्या लुब्रिकंट कडे कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी असाव्यात? तयार झालेला हा लुब्रिकंट आहे तो, त्याच्याकडे कोणत्या प्रॉपर्टी असाव्यात? आपण गिअर मध्ये गिअर मध्ये वापरतोय आपण तो लुब्रिकंट. रेजिस्टंट टू ऑक्सिडेशन. ह्या प्रॉपर्टी डोळ्यासमोर ठेवूच नका. तुम्ही सांगा बरं स्टँडर्ड प्रॉपर्टी कुठल्या? कारण तुम्हाला सिलेबस मधलं मी 8 वाक्य लिहून देणार आहे, त्या 8 पैकी 4 वाक्य परीक्षेला विचारली जाणार आहेत चॅप्टर संपल्यानंतर. कुठली 8 वाक्य लिहून देणार आहे? गुड ऑइलिनेस, हाय फ्लॅश पॉइंट, हाय फायर पॉइंट, लो क्लाउड पॉइंट, लो पुअर पॉइंट, हाय aniline पॉइंट. हे कशाच्या प्रॉपर्टी आहेत? Lubricant. Good lubricants. हा, गुड Good लुब्रिकंट. lubricant. ह्या 8 शब्दांपैकी 4 शब्द परीक्षेला नक्की विचारलेले असणार, त्याशिवाय पेपर कम्प्लीट होणार नाही तुमचा युनिव्हर्सिटीचा. एवढं महत्वाचे आहेत ते. त्या इथं जो लुब्रिकंट वापरला जातो ते गुडच्या जर इथे प्रॉपर्टी लिहिल्या तर बरोबर येतील का चुक येतील रे? मी इथली एक प्रॉपर्टी सांगते गिअरची. तिथली एक गिअरशी रिलेटेड जो लुब्रिकंट वापरला जातो त्याची प्रॉपर्टी सांगते. इट शुड हॅव हाय फ्लॅश पॉइंट, फायर पॉइंट. सेंटेन्स करेक्ट असेल का रॉंग असेल? Correct. करेक्ट असेल का रॉंग असेल? अरे रिस्पॉन्स देणार आहे, फक्त एकाला आणि दोघाला शिकायचं नाही. अजून सांगा बरं तुम्हाला कोणाकोणाला येतात बघूयात. अजून प्रॉपर्टी मला इथल्या 3-4 पाहिजेत, हे सोडून पाहिजेत 3-4. सांगा. Low pour point and cloud point. व्हेरी गुड. लो पुअर पॉइंट, क्लाउड पॉइंट. व्हेरी नाईस. अजून Viscosity index. High Viscosity index high. index. हाय विस्कॉसिटी इंडेक्स. व्हेरी गुड. अजून High flash point. aniline point. हाय aniline पॉइंट. नाईस. Flash point. हा, फ्लॅश पॉइंट, हाय फ्लॅश पॉइंट अँड फायर पॉइंट. हाय विस्कॉसिटी इंडेक्स. ओके, आणि ह्या पण चालतात. गुड ऑइलिनेस. ऑइलिनेस चांगली असावी. इट शुड नॉट रिमूव्ह बाय सेंट्रिफ्युगल फोर्स फ्रॉम प्लेस ऑफ द ऍप्लिकेशन. जे असं आपण गेअर बदलल्यानंतर जे फोर्स तिथं क्रिएट होणार आहे सेंट्रिफ्युगल, त्यानं तो लुब्रिकंट नाही रिमूव्ह झाला पाहिजे. इट शुड पजेस हाय रेजिस्टन्स टू ऑक्सिडेशन. त्याने ऑक्सिडेशनला रजिस्ट केलं पाहिजे, कारण टेम्परेचर वाढल्यामुळे ऑक्सिडेशन होण्याची चान्सेस असतात. लुब्रिकंट कडे ऑक्सिडेशनला रजिस्ट करण्याची प्रॉपर्टी असावी इथं जो वापरला गेलेला लुब्रिकंट आहे. आर यू गेटिंग? आता वर्किंग कंडिशन काय येतं आपल्या गिअरच्या? गिअर काय होतं? जिथं स्टार्ट होतो तो तिथं प्रेशर जास्त असतं आणि लुब्रिकंट युजिंग फॉर गिअर शुड पजेस. प्रेशर जास्त असल्यामुळे त्याच्याकडे ह्या प्रॉपर्टी असाव्या लागतात. आणि कुठला लुब्रिकंट वापरला जातो? लुब्रिकंट कंटेनिंग एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह सच ॲज ए मेटॅलिक सोप. सोप नाही लिहिलं तरी चालतंय. सच ॲज, डायरेक्ट आपण मेटॅलिक सोपच्या ऐवजी शब्द आपण झालेले शब्द लिहूया. क्लोरीन, फॉस्फरस, सल्फर कंपाऊंड्स आर ऍडेड. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. व्यवस्थित कळालं का रे? ओके, Yes, ma'am. Yes. हा लिहून घ्या हा तिसरा पॉइंट.
इज इट ओव्हर? हॅलो, No, ma'am. No, ma'am. आले No, ma'am. Complete, ma'am. झालं? सर्वांचं झालं का रे? Yes, ma'am. Yes, ma'am. आणि लुब्रिकंट फॉर कटिंग टूल्स. हा, कटिंग टूल्स म्हणजे ड्रिलिंग मशीन वगैरे. कटिंग टूल्स म्हणजे ड्रिलिंग मशीन वगैरे. इथं काय सेंटेन्स आहे रे? व्हॉट इज दिस सेंटेन्स? कटिंग टूल्स Cutting मध्ये fluids are used Cutting as fluids are lubricant. used in cutting lubricant. fluids are used as a lubricant. Okay, how to prepare the cutting fluid? कटिंग फ्लूइड कशापासून बनवायचं? Mineral oils. Mineral oil. मिनरल ऑइल मध्ये कुठला ऍडिटिव्ह टाकायचा? Fatty acids. फॅटी Fatty ऍसिड्स टाकायचे. acid. म्हणजे फॅटी ऍसिड्स ऑइलीनेस वाढवतात याची. फॅटी ऍसिड याची ऑइलीनेस वाढवतात. आता कटिंग टूल मध्ये जो लुब्रिकंट वापरला जातो त्याच्याकडे कोणत्या प्रॉपर्टी असाव्या लागतात? सांगा बरं, कुठल्या प्रॉपर्टी असाव्यात? इथं नाहीत लिहिलेल्या, तुम्ही मला सांगायच्या कुठल्या प्रॉपर्टी असाव्यात लुब्रिकंट कडे. High viscosity index. व्हेरी गुड. अजून? हा, सांगा ना रे, कॉमन प्रॉपर्टी सांगितली लुब्रिकंटच्या, गुड लुब्रिकंटच्या प्रॉपर्टी सांगायचे. High aniline point, व्हेरी गुड. हा low cloud point and pour point. हा, लो क्लाउड पॉइंट अँड पुअर पॉइंट. गुड. High flash point and flash high point फ्लॅश and fire पॉइंट अँड फायर पॉइंट. ओके. कटिंग टूलची नावं सांगा. कुठल्या मशिनरी? सांगा. Grinding, 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 turning, cutting of metal. Machinery used for grinding, turning and cutting of the metals. ओके. आता मी सांगते हे पॉइंट व्यवस्थित करून लिहा. कटिंग लुब्रिकंट फॉर कटिंग टूल म्हणा. लुब्रिकंट फॉर कटिंग टूल्स. In cutting tools, lubricants are exposed to high temperature. So lubricant should possess high viscosity index, high thermal stability. नेक्स्ट लाईन झाल्या. इन कटिंग टूल्स कटिंग फ्लुइड्स, इथं शब्द आहे बघा, कटिंग फ्लुइड्स आर used as
lubricant, lubricant, lubricant. नेक्स्ट लाईन झाल्या cutting fluids are prepared by mixing of mineral oil with fatty acid. Okay. Next, last one. Lubricant. Next, last point. कुठला? Cutting tools complete झाला. Last point. Lubricant for steam turbines. Steam turbines. सिलेबस मध्ये टर्बाइन्स आहे. ट्रान्सफॉर्मर आहे सिलेबस मध्ये. ट्रान्सफॉर्मर. Yes, ma'am. बरोबर आहे का? Yes. हा, ल्या लुब्रिकंट फॉर ट्रान्सफॉर्मर. लुब्रिकंट फॉर ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर माहिती आहेत का रे? आपल्या गावाकडे की नाही डीपी असतात लाईटचे. आपल्या गावाकडची लोक बोलताना डेपो मधली फ्यूज गेली वगैरे असं बोलतात बघा. माहिती आहेत का तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, Yes, ma'am. तर तिथं लुब्रिकंट वापरला जात असतो. तिथं लुब्रिकंट वापरला जातो. तो लुब्रिकंट वापरला जातो. तुम्हाला हे पण आपल्या गावाकडे आपल्याला ऐकायला मिळतं की डीपीचं तेल. ऐकले की नाही? Yes, ma'am. हा, Yes, ma'am. तर त्या ठिकाणी तो ट्रान्सफॉर्मर साठी जे लुब्रिकंट वापरला जातो तो दोन कामं करतो. एक म्हणजे जर लाईटचा जास्त लोड आला, जास्त इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्याच्याकडे कॅपॅसिटी असते की तो डीपी वरती काही फरक पडू देत नाही, म्हणजे डीपी जळू देत नाही. आणि दुसरं लुब्रिकंट म्हणून तो काम करत असतो. तर कोणता लुब्रिकंट वापरला जातो? पेट्रोलियम ऑइल आहे, म्हणजे मिनरल ऑइल आहे, म्हणजेच खाणीतलं जे तेल आहे की पेट्रोल, डिझेल, केरोसिन वगैरे ह्या फॅमिलीतलं. तर त्या पेट्रोलियम ऑइल मध्ये काही ऍडिटिव्ह टाकले जातात. त्याला खूप प्युअर केलं जातं, म्हणजे त्याला रिफाईन केलं जातं, शुद्ध केलं जातं, खूप शुद्ध केलं जातं. आणि ते जे तेल मिळतं तेच ट्रान्सफॉर्मर साठी वापरलं जात असतं. आर यू गेटिंग? म्हणजे पेट्रोलियम, हायली रिफाइन्ड पेट्रोलियम ऑइल, खूप प्युअर पेट्रोलियम ऑइल, हायली रिफाइन्ड पेट्रोलियम ऑइल इज युज्ड ऍज ए लुब्रिकंट इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर साठी कोणता लुब्रिकंट वापरला जातो? हायली रिफाइन्ड पेट्रोलियम ऑइल. हायली रिफाइन्ड पेट्रोलियम ऑइल म्हणजे खूप शुद्ध केलेलं पेट्रोलियम ऑइल. सगळी इम्प्युरिटी 100% काढून टाकलेलं पेट्रोलियम ऑइल हे लुब्रिकंट म्हणून वापरलं जात असतं. समजलं का? Yes, ma'am. हा, राईट करा. Yes, ma'am. लुब्रिकंट फॉर ट्रान्सफॉर्मर. या lubricant used for transformer should possess or should having high thermal stability, high viscosity index, high flash point and fire point, नेक्स्ट लाईनला लिहा, कंपल्सरी नेक्स्ट लाईनला जावा. हायली रिफाइन्ड पेट्रोलियम ऑइल
is used as lubricant in transformer. Okay. मी स्लाइड चेंज करते, वेट फॉर 1 मिनिट. स्लाइड चेंज करेपर्यंत थांबा. Have you seen another screen? Yes, Yes, ma'am. ma'am. हा. Lubricant is used to. Lubricant कशासाठी वापरला जातो? कशासाठी वापरला जातो? हीट वाढण्यासाठी वापरला जातो का? No. हॅलो, No, ma'am. फ्रिक्शनल रेजिस्टन्स वाढण्यासाठी वापरला जातो का? रेजिस्टन्स विरोध वाढवण्यासाठी वापरला जातो का? No, No. ma'am. मेटलच्या No, ma'am. डायरेक्ट कॉन्टॅक्ट साठी वापरला जातो का? नाही. No. No. तर काय कमी करण्यासाठी वापरला जातो? डिस्ट्रक्शन Destruction. म्हणजे मेटल Destruction metal surface. घट होऊ नये म्हणून, डिस्ट्रक्शन होऊ नये म्हणून वापरला जातो. हा. मेजर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स म्हणजेच काय? इंटरनल रेजिस्टन्स म्हणजेच काय? व्हिस्कोसिटी असते. आपण डेफिनेशन लिहून घेतली बघा, हा. आहे का? What does it mean by viscosity? Viscosity is the property of liquid by virtue of which it offer resistance. It offer the resistance to its own flow. Flow म्हणजे मोशन. प्रश्न फक्त इथं फिरावून विचारलेला आहे. If viscosity of lubricant, if viscosity index of lubricant is dash dash, then excessive wear takes place. Wear म्हणजे झीज. व्हिस्कोसिटी इंडेक्स हा कमी असल्यानंतर झीज होईल का जास्त असल्यानंतर झीज होते मेटलची? म्हणजे आयडियलचं काय असतं? हाय व्हिस्कोसिटी इंडेक्स असतो. High. पण इथं लो असला की मग विअर होणार. ओके, नेक्स्ट बघा. व्हिस्कोसिटी इज डॅश डॅश प्रपोर्शनल टू व्हिस्कोसिटी इंडेक्स. Viscosity directly Directly. proportional to viscosity index. Dash dash is the lowest temperature at which oil gives off vapor and that ignite when flame is passes. Ignition कधी होतं? हायर पॉइंटला इग्निशन होतं. आणि मोमेंटरी फ्लॅश कुठं दिसतो? फ्लॅश पॉइंटला Flash फ्लॅश point. दिसतो. आणि इग्निशन म्हणजे बर्निंग. नवीन शब्द असेल तुमच्यासाठी. Lubricant is used preliminary to prevent. कशासाठी वापरला जातो? हा, कशासाठी वापरला जातो? रबिंग ऑफ मेटल सरफेस. ओके. मशीन ऑपरेटिंग अंडर हाय टेम्परेचर अँड हाय लोड इज बेस्ट लुब्रिकेटेड बाय. मी तुम्हाला IMP MCQs म्हणून सांगितलेलं होतं. कुठला लुब्रिकंट वापरला जातो? Solid. सॉलिड लुब्रिकंट वापरला जातो. डॅश डॅश इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल.
कोणती इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इथं जर हाय फायर पॉइंट लो क्लाउड पॉइंट असं दिलं असतं तर आपल्याला इकडच्या उत्तराकडे लक्ष देता आलं असतं. कुठली इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे? ऑइलीनेस. Oiliness. Gears are not used to lubricate. Grease are not used as a lubricant. ग्रीस कुठं वापरलं जात नाही? डेलिकेट इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरलं जात नाही. का बरं वापरलं जात नाही? कारण टाक होतील ना मशिनरी. जर ग्रीस हा लुब्रिकंट, आपण घड्याळ, आपल्या हातात घड्याळ आहे आणि तिथं ग्रीस हे लुब्रिकंट वापरलं, ऑपरेट होईल का मशिनरी व्यवस्थित? हॅलो, No, ma'am. ब्लॉक होऊन बसेल, रोटेशन थांबेल, आपल्या घड्याळाच्या काट्यांचं रोटेशन थांबेल. इन डॅश डॅश lubrication moving substance are separated from each other by thick film. त्या लुब्रिकेशनला थिक फिल्म असेल तर ती लुब्रिकेशनची कोणती मेथड आहे? Fluid film. आहेत का तुमच्याकडे? हेडिंग आहेत का? हॅलो, Yes, ma'am. बघा हेडिंग आहेत का, सापडते का बघा. The rate of change of viscosity of lubricating oil with a temperature is known as Viscosity index. Viscosity index. viscosity index. Grease is an example of Semi-solid. semi-solid lubricant. Oiliness is a list in case of, कमीत कमी ऑइलीनेस कशाला आहे? Mineral. मिनरल ऑइल. Good lubricant should have High High fire point. fire हाय point. फायर पॉइंट. बघा, लो विस्कोसिटी असते का, हाय विस्कोसिटी असते का, लो व्होलॅटिलिटी असते का? नाही. तर गुड लुब्रिकंटचा फायर पॉइंट कसा असतो? हाय असतो. लुब्रिकंट इज युज्ड विथ ऑब्जेक्ट ऑफ. कशासाठी वापरला जातो लुब्रिकंट? डिक्रीज द फ्रिक्शनल रेजिस्टन्स. हा डबल आलेला क्वेश्चन, कारण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये पडला असेल. डॅश डॅश इज अ मोस्ट वाइडली युज्ड सॉलिड लुब्रिकंट. मायका, सिलिकेट, ग्रीस, ग्राफाइट. कोणता लुब्रिकंट? ग्राफाइट. Graphite. सॉलिड. हा सॉलिडचं एक्झाम्पल कोणतं आहे आपल्या सिलेबसला? ग्राफाइट. ग्राफाइट. द लुब्रिकंट शुड possess हाय ऑइलीनेस. ऑइलीनेस. सुटेबल लुब्रिकंट फॉर वॉचेस इज. ग्रीस नाही, कारण ग्रीस हा सेमी सॉलिड आहे. ग्राफाइट नाही, कारण ग्राफाइटची पावडर असते. पाम ऑइल नाही, कारण पाम ऑइल हे खूप चिकट असतं, स्टिकी असतं. तर कुठलं ऑइल वापरलं जातं? हेझलनट ऑइल. लुब्रिकंट युज्ड इन मशीन वर्किंग ऍट ए लो टेम्परेचर शुड possess. जी मशिनरी लो टेम्परेचरला काम करणार आहे त्याच्याकडे कोणती प्रॉपर्टी असावी? Low power point. लो पॉवर पॉइंट असावेत. कारण पॉवर पॉइंट जर जास्त असतील तर नॉर्मल टेम्परेचरला मशिनरी पॅक होऊन बसेल, सॉलिडिफिकेशन होईल लुब्रिकंटचं. कॅपॅसिटी ऑफ ऑइल टू स्टिक on to surface of the machine part under the condition of heavy load is called as stick. असेल तर कुठली प्रॉपर्टी आहे? ऑइलीनेस ही प्रॉपर्टी आहे. In case of liquid lubricant is generally, in case of liquid lubricant generally, लिक्विड लुब्रिकंट चे जनरली काय असावेत? फायर पॉइंट. फायर पॉइंट हे कुठला पॉइंट जास्त असेल सांगा बरं? फायर फ्लॅश कमी टेम्परेचरला होईल का फायर कमी टेम्परेचरला होईल? Flash. आता माझ्याकडे दोन टेम्परेचर आहेत, 80 डिग्री आणि 100 डिग्री. मी विचारते तुम्हाला फ्लॅश कधी आणि फायर कधी? फ्लॅश पॉइंट 80 ला दिसेल आणि फायर 100 ला चालू होईल. फायर म्हणजे बर्न होणे, इग्नाइट होणे. फ्लॅश म्हणजे फक्त चमकणे, चमक दिसणे तिथे फक्त. मिनरल ऑइल आर. मिनरल ऑइल कडे काय कमी असते? मिनरल ऑइल कडे काय कमी असते? मिनरल ऑइल कडे ऑइलीनेस कमी असते. पेट्रोल मध्ये आपण हात घाला, बाजूला काढा, अजिबात हात आपला ऑइली होणार नाही. When graphite is dispersed in oil, it is known as Oil DAC. oil DAC. Good lubricant should have high Viscosity index. viscosity index. आता हा महत्वाचा आहे, हा परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. Lubricating oil with a high aniline point means high aniline point असला की मिनिमम काय असतात? लिहून दिलेला आहे तुम्हाला. Aromatic hydrocarbon. Aromatic hydrocarbon. हायड्रोकार्बन. हा, अरोमॅटिक हायड्रोकार्बन हे कमी असतात.
आणि aniline पॉइंट जर कमी असला, अरोमॅटिक हायड्रोकार्बन जास्त असतात आणि अरोमॅटिक हायड्रोकार्बन जास्त असलं की तिथलं मटेरियल काय होत असतं, डिझॉल्व्ह होत असतं. म्हणजे रबर वगैरे मटेरियल डिझॉल्व्ह होत असतं. लिहून दिलेलं आहे तुम्हाला हे. सिंथेटिक ऑइल हॅज हाय थर्मल स्टॅबिलिटी. सिंथेटिक ऑइल कडे सिंथेटिक ऑइल म्हणजे जे ऑइल लॅबोरेटरी मध्ये तयार केलं जातं त्या ऑइलला सिंथेटिक ऑइल असं म्हणायचं. तर त्याच्याकडे थर्मल स्टॅबिलिटी ही जास्त असते. ऑइलीनेस ऑफ लुब्रिकंट कॅन बी इम्प्रूव्ड बाय ब्लेंडिंग विथ. ब्लेंडिंग म्हणजे ऍड करणे. काय काय ऍड करावं लागतं ऑइलीनेस वाढवण्यासाठी? पाम ऑइल ऍड करू शकतो आपण, कॅस्टर ऑइल ऍड करू शकतो, ऑलिव्ह ऑइल ऍड करू शकतो. कुणामध्ये? मिनरल ऑइल मध्ये. मिनरल ऑइलचा ऑइलीनेस वाढवण्यासाठी लुब्रिकंट मध्ये पाम ऑइल, कॅस्टर ऑइल, ऑलिव्ह ऑइल ऍड केलं जात असतं. Rate of change of viscosity of lubricating oil with the temperature is exposed in term of काय? Viscosity index. Viscosity index. Are you getting? When Yes. graphite is dispersed in oil, it is known as Oil DAC. oil DAC. Oiliness is least in case of. आता इथं मी उत्तर चुकवलेलं आहे, नंतर विचारायचं नाही. उत्तर सांगा आता मला तुम्ही. इथं मी मुद्दाम वेगळं टाईप केलेलं तुम्हाला क्लिक होण्यासाठी. ऑइलीनेस कमी कुणाकडे असते? ग्रीस कडे कमी असते का? मिनरल मिनरल ऑइल कडे कमी Mineral असते. oil. ओके. आर यू गेटिंग? Yes. समजलं ना सर्व? आता नोटबुक Yes, मध्ये 1, 2, 3 वाक्य लिहून घ्यायचेत आपल्याला. नेक्स्ट लाईन लिहा. प्रॉपर्टीज ऑफ गुड लुब्रिकंट. प्रॉपर्टीज ऑफ गुड लुब्रिकंट एमसीक्यूज ला विचारलं नक्की जाते म्हणून द्यायला लागले. नंबर 1. हाय ऑइलीनेस. हाय ऑइलीनेस. नंबर 2. हाय विस्कोसिटी इंडेक्स. हाय विस्कोसिटी इंडेक्स. नंबर 3. high flash point and fire point. High flash point and fire point. Number 4. High aniline point. High aniline point. Next number. Low pour point and cloud point. Low pour point and cloud point. Next line. Next line. Viscosity is depend upon type of machinery. Viscosity is depend upon type of machinery. आता ह्या दिलेल्या सेंटेन्स पैकी एक सेंटेन्स तुम्हाला नक्की 2-3 सेंटेन्स नक्की परीक्षेला विचारले जातील. फक्त एक जणच लो आहे बघा तिथे. कोण रे? Pour point and cloud. क्लाउड पॉइंट. ओके. या चॅप्टरशी रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर विचारा. आणि जर समजलेलं असेल तर आपण थांबूयात मग. ओके. Shall we stop here? Yes, ma'am. थांबूयात आपण.